हॅलो, वेलकम टू माय जेन्युअन डे आउट. वाय जेन्युअन पुढे तुम्हाला कळेल. मी चालली आहे मुंबईला बोटने. बसने जाण्यापेक्षा स्वतःची गाडी काढली आणि मांडवा जेटीला ठेवली. मोस्ट कम्फर्टेबल वे टू रीच देअर इज माय पॅरी स्कूटी. तिकडे बोटच्या बससुद्धा असतात जेटीला सोडायला, बट आज संडे क्राऊड असणार म्हणून गपचूप स्कूटीने गेले. अँड फायनली मी तिथे गेले तेव्हा रोरो लागली होती. मे बी 8:45ची असेल. बट माझ्या काही कामाची नाही, बिकॉज आय डोंट हॅव मनी. फायनली मी बसले बोटमध्ये. तुम्ही कधी स्पीड बोटमध्ये बसला आहात का? बसला नसाल तर नक्कीच ट्राय करा. ॲडव्हेंचरस वाटतं. फायनली आय रीच मुंबई आफ्टर सो लॉंग. आणि आज मी मुंबईला यायचं कारण म्हणजे हिचा आज बड्डे. आज म्हणजे 4-5 दिवस अगोदर झाला आहे, पण आज सेलिब्रेशनसाठी टाईम भेटला म्हणून आज आले. केक वगैरे घेतला आम्ही शॉपमधून आणि मग मरीन लाईन्सला जाऊन केक कट केला. तिने माझ्यासाठी गिफ्ट आणले होते, मी सुद्धा नेले होते. ते एकमेकांना एक्सचेंज केले, भरपूर सारे फोटो काढले आणि मग आम्ही गेलो बाणगंगा वाळकेश्वरला. आणि त्यानंतर आलो ह्या गार्डनमध्ये. नंतर आम्हाला जॉईन झाला. जेन्युअन डे आउट बोलण्याचं एक कारण म्हणजे मी ह्याचा टेकच घ्यायला विसरले. त्यानंतर पेटपूजा केली. जेवणाचे व्हिडिओ काढायला विसरले बिकॉज मला जाम भूक लागली होती. अँड टाईम टू से गुड बाय. अँड फायनली वाय जेन्युअन डे आउट, बिकॉज मी ह्या ज्या क्लिप जोडलेल्या आहेत ह्या मी काढायला विसरले आणि नंतर मला आठवलं, अरे मी डे आउट करते, मला ह्या क्लिप घेतल्या पाहिजेत. म्हणून मी पूर्ण पाठी आले आणि परत क्लिप घेतल्या आणि बोट पकडायला गेले. इथे ना असे लाईव्ह ड्रॉइंगसुद्धा काढून मिळतात. एवढं गरम होत होतं ना, म्हणून आम्ही आईस्क्रीम खाल्लं. अँड टाईम टू से गुड बाय.